देशभरातील शेतकरी सध्या किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना त्याचे पैसे जमा केले जाणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जमा करतील. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबाबत माहिती दिली होती. देशातील जवळपास 13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. त्याशिवाय पैसे जमा होणार नाही. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी प्रक्रिया केली नाही तर हप्ता जमा होणार नाही. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल तर ते करण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टल ॲपद्वारे ऑनलाईन ई-केवायसी करता येईल. देशभरातील कोट्यावधी शेतकरी 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण न केल्यास हा हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच या योजनेबाबत काही नियम देखील बदलण्यात आले आहेत. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच याचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी ही नियमावली एकदा वाचून घ्यावी.